राज्य परिवहन महामंडळाच्या ढिसाळ व बेजबाबदार कारभाराचा आणखी एक गंभीर प्रकार शुक्रवारी 12 डिसेंबरला पालघर मनोर मार्गावर उघडकीस आला। दुपारी 2:30 वाजता पालघर डेपो मधून ढेकाळेला जाण्यासाठी निघालेली MH13CU 7954 क्रमांकाची एसटी बस मनोर नेटाळी परिसरात सायंकाळी 3:30 वाजता अचानक रस्त्यात बंद पडली। एक्सल तुटून टायर बाहेर, प्रवाशांची धाव। बसच्या टायरचा एक्सल तुटल्यामुळे टायर बाहेर आला, यामुळे बस पूर्णतः निकामी झाली। या बस मध्ये सुमारे 30 प्रवासी प्रवास करत होते। सुदैवाने मोठी दुर्घटना टळली, मात्र प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले। बस रस्त्याच्या कडेला बंद अवस्थेत उभी राहिल्याने वाहतूक विस्कळीत झाली। रस्त्यात अडथळा, वाहतुकीचा खोळंबा। एसटी बस रस्त्यात बंद पडल्यामुळे ये-जा करणाऱ्या इतर बस व वाहनांना मोठा अडथळा निर्माण झाला। या मार्गावर काही काळ वाहतुकीचा खोळंबा निर्माण झाला असून प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। सायंकाळी 7 वाजता मदत पोहोचली। घटनेनंतर सायंकाळी 7 वाजता MH20BL2450 क्रमांकाची बस पालघरहून मेकॅनिक आणि दुरुस्तीचे साहित्य घेऊन घटनास्थळी पोहोचली। त्यानंतर बिघडलेल्या बसच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले। डेपो मॅनेजर रस्त्यावर उतरले। मोबाईल टॉर्चच्या उजेडात ट्रॅफिक नियंत्रण। बस रस्त्यात बंद असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पालघर डेपोचे व्यवस्थापक सुजित घोरपडे हे स्वतः मोबाईल टॉर्च घेऊन रस्त्यावर उभे राहिले व वाहने सोडत होते। हा प्रकार पाहून नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले। व्यवस्था कुठे आहे असा सवाल उपस्थित झाला। धक्कादायक खुलासा, फिटनेस व इन्शुरन्स संपलेली बस रस्त्यावर। सर्वात गंभीर बाब म्हणजे मेकॅनिक व साहित्य घेऊन आलेल्या MH20BL2450 बसचा फिटनेस 14 एप्रिल 2025 ला आणि इन्शुरन्स 31 मार्च 2025 ला संपलेला असल्याची माहिती समोर आली आहे। मग प्रश्न असा आहे की फिटनेस आणि इन्शुरन्स नसलेली बस रस्त्यावर कशी धावत होती? प्रवाशांच्या जीवाशी असा बेफिकीर खेळ कोणाच्या आदेशाने सुरू आहे? चालकाची भूमिका रास्त, आमची काय चूक? या घटनेवर बस चालकाशी संवाद साधला असता त्यांनी स्पष्टपणे सांगितले की आम्हाला ज्या बस दिल्या जातात ते आम्ही चालवतो। बसची तांत्रिक स्थिती तपासणे हे आमचे काम नाही, यामध्ये आमची काय चूक? चालकांचे म्हणणे योग्य असून या प्रकाराची संपूर्ण जबाबदारी डेपो मॅनेजर, डीपी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची आहे असे स्पष्ट होते। भंगार बसेस, नागरिकांच्या तोंडून संताप व्यक्त। सध्या एसटी बस रस्त्यात बंद पडणे ही नवीन बाब राहिली नाही। दररोज कुठे ना कुठे एसटी बस बंद पडल्यामुळे नागरिकांच्या तोंडून आता भंगार बसेस असा शब्द निघू लागला आहे। प्रवास सुरक्षित कधी होणार? प्रवाशांचा सवाल। बसने प्रवास करणे सुरक्षित व सोयीचे कधी होणार? हा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत। जुनाट बसेस, अपुरी देखभाल आणि निष्काळजी प्रशासनामुळे एसटीची विश्वासार्हता गंभीर धोक्यात आली आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तातडीने लक्ष द्यावे। या संपूर्ण प्रकाराकडे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे। वेळीच योग्य निर्णय न घेतल्यास भविष्यात मोठा अपघात घडण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत। अपघात घडल्यानंतर कारवाई होणार की आधी जबाबदारी निश्चित केली जाणार? हा प्रश्न आज एसटी प्रशासनासमोर उभा आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।